माझ्या गालातून अक्षरशः ब्लड येईल इतकी थंडी होती. वेलकम टू कोल्डेस्ट ॲडव्हेंचर ऑफ व्हिएतनाम. आम्ही गेलो होतो व्हिएतनाममधल्या फॅन्सी पिनला, जे की साधारणतः 3 किलोमीटर वरती हाईटवर आहे. सगळ्यात आधी आम्ही सापा स्टेशनवरून तिकीट काढलं, मग बसने फॅन्सी पिन गार्डन एरियापर्यंत पोहोचलो. केबल कारमधून वर जाताना खाली दिसणारे माउंटेन्स, व्हॅलीज आणि क्लाउड्स एकदम मॅजिकल वाटत होतं. वर पोहोचल्यानंतर सुंदर कॅफे आहे आणि व्ह्यू पॉइंट पण आहे. तिथून पुढे जाण्यासाठी आपल्याला परत एक ट्राम घ्यावी लागेल. तर हे आहे इंडो चायना पॉइंट. हे फॅन्सी पिन मधलं एक सिम्बॉलिक हायेस्ट विविंग पॉइंट मानलं जातं. इथे व्हिएतनाम, लाओस आणि कंबोडिया या 3 देशांच्या दिशेचा एक इंडो चायना रिजन कनेक्ट होतो. क्लिअर वेदर असेल तर इथून खूप मोठा हा विशाल माउंटेन रेंजेस दिसतात आणि व्हॅलीज दिसतात. पण आमच्या दिवशी मात्र फक्त क्लाउड्स दिसली. पण तरीही एक्सपिरियन्ससाठी खूप मस्त होतं. खाली आल्याच्या नंतर आम्ही वाटेत एका मंदिरामध्ये गेलो, कारण जर स्टेप्स घेऊन आलात तुम्ही तर तिथे एक टेम्पल वगैरे आहे. तिथून लगेचच जवळच एक बुद्धांचा खूप मोठा स्टॅच्यू पण आहे. फॅन्सी पिनवरचा व्ह्यू मात्र दिसला नाही, पण थंडी आणि क्लाउड्समुळे हा पूर्ण एक्सपिरियन्स मॅजिकल होता आमच्यासाठी. कधी कधी एखाद्या ठिकाणी परफेक्ट व्ह्यू साठी जातो, पण व्ह्यू नाही भेटला तर एक्सपिरियन्स मात्र कायम लक्षात राहतो. आणि जर तुम्ही गेला असाल तर तुमचा एक्सपिरियन्स नक्की शेअर करा आणि पार्ट 2 साठी फॉलो करा. थँक यू.